Hello, good morning or good afternoon, students. Those who open this video during noon period or afternoon period, for them it's good afternoon. Okay, we have already gone through the third poem, that is the Inchcape Rock properly. I think there will not be any query, and if you have any query, you may make contact with me. Now we have to turn our attention towards 2.4 poem, that is, have you earned your tomorrow? Have you earned your tomorrow means तुम्ही तुमचा उद्या आज मिळवलाय का? म्हणजे काय? या ठिकाणी थोडंसं ट्विस्टेड वर्ड्स आहेत. तुम्ही तुमचा उद्या आज मिळवलाय का म्हणजे फ्युचर प्लॅनिंग तुम्ही आज काय केलेलं आहे का? हॅव यू थॉट अबाउट युअर टुमॉरो? टुमॉरो इन द सेन्स फ्युचर प्लॅनिंग. इन द ब्रॉड thinking, what do you think about your future? In that sense, it is asked by the poet, have you earned your tomorrow? तुम्ही तुमचा टुमॉरो बद्दल किंवा भविष्याबद्दल आज काय केलंय का, किंवा आत्ताच काय तयारी केली का? आईस ब्रेकर्स दॅट वी हॅव टू डिस्कस before learning any poem. Icebreakers, we have to break the ice, we have to find the way, we have to find the solution to reach towards our proper destination. The first one here, that is complete the following different ways to help others. Means what way should we help others? कशा पद्धतीनं आपण कोणत्या पद्धतीनं आपण इतरांना मदत करू शकतो? इट इज ऑलरेडी सॉल्व्ड फॉर यू. That is by cooperating in work, we should cooperate them cooperating in work. Next one, that is moral boosting and support. Moral boosting and support एखाद्याला मानसिक आधार देणं, नैतिक आधार देणं, कोणाचंही मानसिक खच्चीकरण होणार नाही असा विचार करणं. इट इज कॉल्ड मॉरल बूस्टिंग. बूस्टिंग म्हणजेच आधार देणं, सपोर्ट देणं अशा अर्थानं. देन गिविंग प्रॉपर advice. We should give proper advice to our friends or any one person. We have to give them good advice, proper advice. And the last one, that is we have to help them in their financial difficulty. If any friend is in difficulty in case of financial problems, then we should help him or her. Next one, discuss with your partner about other different idioms, proverbs. Idioms and proverbs means here म्हणी किंवा वाक्प्रचार अशा अर्थानं, की ज्यामध्ये तुम्ही रिलेटेड टू वर्ड टुमॉरो, वन इज डन फॉर यू. टुमॉरो या शब्दाशी रिलेटेड असणाऱ्या काय म्हणी, वाक्प्रचार किंवा आपण आपल्या बोलण्यामध्ये वापरत असतो नेहमी तशा काय वन इज डन फॉर यू एक तुमच्यासाठी सोडलेले आहे. अँड दॅट वन इज हिअर, नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमॉरो. नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमॉरो व्हॉट यू कॅन डू टुडे. कुठली गोष्ट उद्यासाठी ठेवू नका, जी करायची आहे ती आज आणि आत्ताच करा. सो वी हॅव टू डू एनिथिंग नाव, वी शुड नॉट वेट फॉर टुमॉरो. म्हणजे आत्ताची गोष्ट आत्ताच करणं गरजेचं आहे. कल करे सो आज, आज करे सो अब करे सो अभी. इसी रूटीन से or by thinking in this manner, we have to do our duties sincerely, punctually, regularly, on the time, in time, and not after time. Remaining three are solved for you. टुडे या शब्दाशी असणाऱ्या काही म्हणी वाक्प्रचार आपण या ठिकाणी तयार करू शकतो. ऐकलेले असतील, माहीत असतील तर लिहू शकताच तुम्ही. इथं बाकीचे केलेले आहेत बघा. टुमॉरो इज नेव्हर सीन टुडे. टुमॉरो इज नेव्हर सीन टुडे मीन्स हिअर टुमॉरो उद्या, आज. टुमॉरो इज नेव्हर सीन टुडे म्हणजे उद्या आज कधीच दिसत नाही, कारण उद्याचा उद्याच राहतो. म्हणजे उद्याचा दिवस आज कधीच येत नाही. म्हणजे उद्याची वाट पाहत आज आजचा वेळ आपण वाया घालवायचा नाही अशा अर्थानं टुमॉरो इज नेव्हर सीन टुडे. आणि तसंच पुढं आहे दुसरी जी आहे, की ज्यामध्ये
टुडे नेव्हर बिकम्स टुमारो. आज कधीही उद्या होऊ शकत नाही. म्हणजेच आजच्या आजच आपल्या गोष्टी आपण आजच्या आज करायच्या आहेत. टुडे नेव्हर बिकम्स टुमारो. आज कधीच उद्या होत नाही. उद्या हा उद्याच असतो आणि आज हा आजच असतो अशा अर्थानं. Now, let us start the poem. Have you earned your tomorrow? तुम्ही तुमचा उद्या आज मिळवला आहे का? म्हणजे फ्युचर प्लॅनिंगबद्दल आजच काही तयारी केलेली आहे का? या ठिकाणी टायटल आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. लेट अस रीड द फर्स्ट लाईन. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? All these questions are asked by the poet to the readers. That first line, let us see. Is anybody happier? असा कोणी अगदीच जास्त आनंदात आहे का, अधिक आनंदात आहे का? बिकॉज यू पास्ड हिज वे, ॲज यू मेट समवन. ज्या व्यक्तीला तुम्ही भेटलात, तुमच्या भेटीमुळं तिथं कोणी तुमच्यासाठी आनंदी झालाय का? हा प्रश्न कवींनी केला आहे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? इज देअर एनी वन पर्सन दॅट वन इज हॅप्पी बिकॉज ऑफ युअर मीटिंग विथ हिम? तुम्ही त्या व्यक्तीला भेटलात म्हणून त्याला आनंद वाटला, अधिक आनंदी झाला, असा कोणी आहे का? म्हणजे या ठिकाणी आपण व्हेरेवर वी गो वी मस्ट मेक people happier by our good words, good thoughts, good thinking, gentle manners. We have to make people happier. In the same way, second line, does anyone remember that you spoke to him today? Does anyone remember? असा कोणी आहे का की तो तुमची आठवण काढतोय? दॅट यू स्पोक टू हिम टुडे. आज तुम्ही त्याच्याशी बोलल्याबद्दल, त्याच्याबरोबर एखाद्या अनोळखी माणसाला, व्हेन इफ यू माईट हॅव मेट ॲन अननोन पर्सन, दॅट अननोन पर्सन मे रिमेंबर यू. इज देअर एनी वन सो? असा कोणी आहे का की एखादा अनोळखी माणूस तर तुम्ही त्यांच्याशी चांगलं बोलल्याबद्दल तुमची ते आठवण काढतात, तुमची आठवण काढतात, असे तुमच्यापैकी कोण आहे का? धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. आणि आजचा दिवस हा जवळपास संपुष्टात येत आहे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. डे इज ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. टॉयलिंग टाईम, डिफिकल्ट वर्क, हार्ड वर्क, फिजिकल वर्क, दिवसभर मिनिंग इथं ग्लॉसरीमध्ये दिलेलंच आहे. टॉयलिंग टाईम स्पेंट इन हार्ड वर्क, फिजिकल वर्क. मीन्स तुम्ही तुमच्या दिवसभराच्या काबाड कष्टामध्ये किंवा हार्डवर्कमध्ये बिझी असतानासुद्धा दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर इन युअर बिझी शेड्यूल वर्क. इज देअर एनी वन टू अटर नाऊ काइंडली वर्ड ऑफ यू? असा कोणी आहे का की जो तुम्हाला रिमेंबर करतो? अटर मीन्स हिअर रिमेंबर. इज देअर एनी वन टू अटर नाऊ काइंडली अ वर्ड ऑफ यू? तुमच्याबद्दल भले शब्द, दयाळूपणाचे शब्द काढतो असा आहे का? तुम्ही ज्याच्याबरोबर दिवसभर बिझी होता, कार्यमग्न होता आणि त्यामुळं तुमची त्याला स्मृती होते, आठवण येते आहे. तुमच्या त्या सभ्यपणाबद्दल दिवसभरामध्ये तुम्ही त्याच्याशी सभ्य वागलात म्हणून करता. इज देअर एनी वन टू अटर? असा कोणी आहे का की तुमची तो आठवण काढतोय? अटर मीन्स हिअर रिमेंबर. नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. तुमच्या त्या दयाळू शब्दामुळं दिवसभर जरी बिझी असला तर तुमच्या चांगुलपणामुळं तुमची आठवण काढणारा असा कोणी आहे का? असा क्वेश्चन कवींनी या ठिकाणी पहिल्या स्टॅन्झामध्ये विचारलेले आहेत की आपल्यामुळं आनंदी झालेले लोक आहेत का? इन सेकंड स्टॅन्झा, डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड व्हेन हू केम अलॉंग? डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग? जो मित्र तुमच्या सानिध्यात किंवा संपर्कात येतो. द फ्रेंड हू कम्स टू यू or come across to you at that time, did you give a cheerful greeting? तुम्ही त्याचं अगदी वॉर्म वेलकम केलं आहेत का? हॅपीली वेलकम केलं आहे का? टू द फ्रेंड हू केम टू
केम अलॉंग, तुमच्याकडे आलेल्या मित्राला तुम्ही हॅपी किंवा वेलकम, वॉर्म वेलकम केलेलं आहे का? असा सेकंड स्टँजाच्या बिगिनिंगमध्ये कवी प्रश्न विचारतात. ऑर अ चर्ली सॉर्ट ऑफ हाऊडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. ऑर अ चर्ली सॉर्ट ऑफ हाऊडी. चर्ली सॉर्ट ऑफ, हिअर द मिनिंग इज ऑलरेडी गिवन. चर्लीस मीन्स हिअर रूड, अगली, थोडंसं उद्धटपणाचं. म्हणजे एखादा मित्र तुमच्याकडे आला आहे आणि त्याला आता टाळता पण येत नाही, पण दुर्लक्ष करतच त्याला बोलण्याचा प्रयत्न करणं. ऑर अ चर्ली शॉर्ट, ढोंगीपणाचं, प्रिटेंडिंग दॅट हाऊडी. हाऊडी म्हणजे एक इन्फॉर्मल वे ऑफ सेईंग. हाऊडी मीन्स हिअर अँड इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. अरे कसा आहे रे तो, असं धरडावून बोलणं त्याला. अगदी चर्लिश, त्याच्याकडे दुर्लक्ष करत करतच, म्हणजे स्वतःच्या इगोमध्ये राहत एखाद्या मित्राला केवळ बोलल्याचा बहाणा करत असा दिवस घालवणं. अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. थ्रॉंग मीन्स क्राऊड. आणि तसं त्याच्याशी किरकोळ बोलण्याचा प्रयत्न, म्हणजे बोललं असं भासवण्याचा प्रयत्न करत गर्दीमध्ये निघून जाणं, माणसामध्ये निघून जाणं, मिसळून जाणं, असं करण्याचा प्रयत्न कधी होतोय का तुमच्याकडनं? वेअर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. वेअर यू सेल्फिश. आणि असं करण्यामुळे केवळ ढोंगीपणाचं कसं आहे काय असं विचार करत निघून जाणं, यामधून तुम्ही सेल्फिश बनत चाललायत का? व्हेर यू सेल्फिश, स्वार्थी बनत चाललायत का? प्युअर, अगदी खरोखरच निखळ स्वरूपाचं स्वार्थ तुमच्या मनात रुजलेला आहे का? अँड सिम्पल. सिम्पल मीन्स हिअर या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक बेफिकिरीने किंवा बेपर्वाईने त्याला अगदी साध्या क्षुल्लक पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करणं. सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. अगदी त्या समोरच्या व्यक्तीला किंवा मित्राला अगदी साधा बेपरवाईने चौकशी करत निघून जाणं. रश्ड अलॉंग. रश्ड अलॉंग मीन्स गेटिंग अवे, पासिंग अवे. रश्ड अलॉंग इन द वे. म्हणजे असं केलं आहे का तुम्ही? अगदीच स्वार्थी बनत असल्या कारणानं एखाद्या मित्राला सहजसहजी बोलल्यासारखं भासवल्याचा प्रयत्न करून अगदी त्याची बेफिकिरी किंवा बेपर्वा करत, म्हणजे त्याची पर्वा न करता निघून गेलायत, असंच कधी झालं आहे का? ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा एखाद्या व्यक्तीला खरोखरच मायटी ग्रेटफुल मीन्स हिअर अतिशय कृतज्ञ वाटलं तुम्ही केलेल्या त्याच्या चांगल्या कामाबद्दल. फॉर मीन्स हिअर बिकॉज. फॉर अ डीड यू डीड टुडे. कारण एखादं कृत्य, असं चांगलं कृत्य तुम्ही एखाद्या व्यक्तीचं चांगलं केल्याबद्दल त्याला तुमच्याबद्दल सर्वात जास्त कृतज्ञता वाटली, असं झालेलं आहे का? इज देअर समवन फीलिंग दॅट ग्रेटफुल अबाउट यू बिकॉज यू माइट हॅव डन अ गुड वर्क फॉर हिम? दॅट इज द क्वेश्चन अगेन. अँड नेक्स्ट लाईन. कॅन यू से टुनाईट in parting with the days that's sleeping fast, that you help a single brother of the many that you passed. Can you say tonight? आणि आज संध्याकाळी किंवा सायंकाळी तुम्ही असं म्हणू शकता का प्रामाणिकपणे? अगदी इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. आणि आजचा दिवस निघून जात असताना अगदी प्रामाणिकपणानं पार्टिंग विथ म्हणजे फेअरवेल करणं, सेंड ऑफ देणं. दिवस संपत येत असताना संध्याकाळच्या वेळेला ॲट इव्हनिंग टाईम वेन यू आर डिपार्टिंग फ्रॉम अ फ्रेंड, फ्रॉम अ पर्सन ॲट दॅट टाईम. कॅन यू से टू नाईट. आणि आजच असं तुम्ही प्रामाणिकपणे फेअरवेल केलं आहे का कोणाला, की जो दिवस संपुष्टात येत चाललेला आहे? अशा वेळेला खऱ्या अर्थानं सेंड ऑफ देण्याचा प्रयत्न केला आहे का मनपूर्वक, मनातून, अंतकरणातून? that you helped a single brother of the many that you pass. अनेक लोक, so many men that came across you, and out of them have you helped a single brother. अनेकांपैकी एखाद्या बंधूला तरी, एखाद्या व्यक्तीला तरी तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे का? द क्वेश्चन इज आस्क्ड बाय द पोएट. इज देअर एनी पर्सन दॅट यू हेल्प्ड हिम अमंग सो मेनी अनदर पीपल? इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. तुम्ही तुमच्या संपर्कात आलेल्या लोकांमधील अनेकापैकी केवळ एकाचं तरी, इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग म्हणजे हॅप्पी, एखाद्याचं तरी अंतकरण अगदी आनंदाने भरून आले असं झालं आहे का? ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. की तुमच्या कृतीने, तुमच्या बोलण्याने एखाद्या व्यक्तीला तरी खुश करण्याचा प्रयत्न दिवसभरामध्ये तुम्ही केला आहे का? असाही प्रश्न विचारलेला आहे. अगेन, डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव
विथ करेज लुक अहेड. एखाद्या माणसाला डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव. एखाद्या माणसाच्या आशा आकांक्षा जीवनाबद्दलच्या कोमेजून जात असतील, एखादा सम माइट बी फॉलन इन द व्हॅली ऑफ डिप्रेशन. जर एखादा निराशेच्या खाईत पडलेला असेल, लोटलेला असेल, अगदी स्वतःला कोंडून घेणारा असेल, अगदी आशा आकांक्षा कोमेजलेल्या असतील, निराशेच्या खाईत लोटला गेला असेल, आणि अशा व्यक्तीला तुम्ही करेज लुक अहेड, आणि अशा व्यक्तीला धाडस एनकरेज करण्याचा प्रयत्न केला आहे का? करेज लुक अहेड, भविष्याबद्दल धाडसाने पुढं उभं राहा असं सांगण्याचा प्रयत्न त्याला तुम्ही केला आहे का, असा प्रश्न कवींनी विचारला आहे. म्हणजे दोज हू आर इन डिप्रेशन, फॉर देम यू हॅव टू boost them, you have to energize them, you have to support them, you have to help them, you have to inspire them, stimulate them. म्हणजे एखाद्या निराशेच्या खाईत लोटलेला असला तरीसुद्धा त्याला सकारात्मकतेमध्ये, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि तसं केलं आहे का तुम्ही? देन ओनली यू आर अ गुड पर्सन. इन द लास्ट स्टॅन्झा, डिड यू वेस्ट द डे और लूज इट? Was it a well or sorely spent? Did you waste the day? का तुम्ही तुमचा आजचा दिवस वायाच घालवलाय? Or lose it? Lose it हरवून बसलाय, गमवलाय वगैरे असं झालंय का? Was it a well or sorely spent? का तुमचा आजचा दिवस खरोखरच तुम्ही वाया घालवलाय का फायदेशीर केलाय? Was it well or sorely spent? Was it well or sorely spent? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड, म्हणजे तुमचा आजचा दिवस चांगला गेला का सोअरली म्हणजे फ्रुटलेस, एफर्टलेस, निष्फळ, वाया गेलाय का? स्पेंट वाया गेलाय का? कसा गेला आजचा दिवस? का वायाच घालवलाय तुम्ही? डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर स्कार्स ऑफ डिस्कंटेंट? जर तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामामध्ये अनेकांशी संपर्कात येत असताना, वेन यू कम अक्रॉस विथ मेनी पीपल थ्रूआउट द डे, ॲट दॅट टाईम डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस? तुम्ही त्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे दयाळूपणाची भावना, आनंदाच्या खुणा, हॅपीनेसच्या खुणा, दया भावनेच्या खुणा त्यांच्या मनामध्ये ठेवलेत तुमच्याबद्दल? ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट? स्कार ऑफ डिस्कंटेंट, स्कार म्हणजे सिम्बॉल, व्रण, खून, चिन्ह. डिस्कंटेंट म्हणजे डिस्कम्फर्ट, म्हणजे नाखुशी, निराशा. मग तुम्ही लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या मनात स्वतःबद्दल आनंदाचे क्षण निर्माण करून ठेवलेत का तुम्ही त्यांना त्रास दिला म्हणून त्या निराशेचेच प्रतीकं त्यांच्या मनात तुमच्याबद्दल निर्माण केलेली आहेत, असा प्रश्न कवी या ठिकाणी करतायत. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से? आणि ज्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही संध्याकाळी किंवा बसल्यानंतर, एका ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही तुमचे डोळे बंद करून घेत असताना, ॲज यू क्लोज युअर आईज, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर. इन स्लंबर म्हणजे झोपेत किंवा डुलकी घेत असताना, डोळे बंद करून विचारमग्न असताना. स्लंबर मीन्स हिअर थिंकिंग अबाउट अदर्स. इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से? तुम्हाला असं वाटतं का देव तुम्हाला विचारेलच? काय विचारेल? गॉड वूड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो द वर्क बाय द वर्क यू डीड टुडे. व्हॉट डू यू थिंक दॅट? जर तुम्ही एक शांत डोळे झाकून पडत असताना प्रश्न तुम्हाला देव करेल का? असा प्रश्न विचारेल का तुम्हाला की यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो, आणि तुम्हाला आणखी एक उद्याचा दिवस बहाल केलेला आहे, गिफ्ट दिलेला आहे. बाय द वर्क यू डीड टुडे, आज जे काम तुम्ही केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल उद्याचा एक दिवस तुम्हाला एक्स्ट्रा दिवस गिफ्ट केलेला आहे, भेट दिलेला आहे, असे देव तुम्हाला म्हणतील का? तुमच्या कृतीवरून, तुमच्या कार्यावरून असे जर देव तुम्हाला म्हणत असतील, यू आर ऑलरेडी गिवन एक्स्ट्रा डे. इफ गॉड सेज सो, देन you will be really doing very nice or good things for others. So this is the poem. Means here poet wants to convey that we have to do all good things as possible as for others. We don't
try to become a selfish one. We have to think about other people. We have to respect other people. We have to behave with them gently, softly, with etiquettes, manners. We have to help them whenever they are in need. This is the central idea or message of the poem. Don't be selfish or don't be self centralized. केवळ आत्मकेंद्रित बनण्याचा प्रयत्न न करता we have to think with broad mind, broad nature. We have to think about others. So this is the poem. Have you earned your tomorrow? Means have you made something well for your tomorrow, means for your bright future. उद्याच्या चांगल्या उज्ज्वल भविष्याकरता आजच तुम्ही जीवनाची जडणघडण, जीवनाची सुंदर पेरणी करण्याचा प्रयत्न केलाय का, असे कवी या ठिकाणी विचारतात. म्हणजे आजची पेरणी जर चांगली असेल तर उद्या येणारं यशाचं, आनंदाचं पीक हे अतिशय सुंदर असेल. दॅट्स वाय here poet asks, have you earned your tomorrow? That's all. This is the appreciation of the poem. In case of difficulty, you may call me, you may make contact with me. Thank you very much. Now you have to solve all the brainstorming activities below the poem properly. Okay, thank you, have a good day.